नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जसं आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की ऑब्जेक्टिव्ह बद्दल चर्चा करायची. कारण खूप वेळा प्रश्न पडतो की ऑब्जेक्टिव्ह नक्की करायचे काय. तर आपण फक्त बोर्डामध्ये आतापर्यंत जे काही ऑब्जेक्टिव्ह आले त्याच्यावर आपण चर्चा करणार, ज्याच्या आधारे तुम्हाला थोडीफार तरी आयडिया येईल की नक्की बोर्डामध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारत कसे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे 10 पैकी 10 मार्क कसे पडतील यावरती फोकस करता येतो. ठीक आहे. आणि याच्याबद्दल अजून एक सांगायचं होतं, सायंटिफिक रिझन सायन्स 2चं पण मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो सुद्धा तुम्ही आठवणीने जरूर बघा. ठीक आहे. थोडा तरी वेळ काढाच व्हिडिओसाठी थोडा त्या. चला, पण आपण सुरुवात करायची असेल तर आपण स्टार्ट करूया का आपण. चला, पहिलाच आपण बघतो माझा 2025चा पेपर. बघा त्यामध्ये काय काय विचारले प्रश्न आणि कशी उत्तरं दिली जातात, काय काय ठिकाणी काय चुका झाल्या होत्या बोर्डाच्या, त्याही आपण डिस्कस करणार आहोत. चला बघा, लक्ष द्या. पहिलाच प्रश्न, मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन एरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला तर माहिती असेल, ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज कुठे होतो? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. इनकम्प्लिटली कुठे होतो? एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. मग जेव्हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, ओके, अँड मॉलिक्युल ऑफ H2O अँड डॅश आर प्रोड्यूस अलॉंग विथ एनर्जी. मग एनर्जी सोबत आपल्याला अजून कोणकोणते प्रोडक्ट भेटतात? तर त्यामध्ये त्यांनी H2O दिला आणि एनर्जी दिला, आणि दुसरा कोणता तो सांगायचा होता. तर त्याचं उत्तर तर CO2, कार्बन डायऑक्साइड आपल्याला हा एक प्रोडक्ट मिळतो. उत्तर काय आहे? CO2. सेकंड बघा, व्हिनेगार कंटेन डॅश ऍसिड. लक्ष द्या, व्हिनेगार कंटेन डॅश ऍसिड. त्याचं उत्तर काय ना, व्हिनेगार कंटेन कोणता ऍसिड असतो व्हिनेगार मध्ये? ऍसिटिक ऍसिड असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, 4% ऍसिटिक ऍसिड. एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन that causes a minor change which nothing but what, है की नाही. जर न्यूक्लियोटाइडनं जर त्याची पोझिशन चेंज केली तर एक जेनेटिक डिसऑर्डर तयार होतात, उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे तुमचं म्युटेशन. काय उत्तर येणार आहे? म्युटेशन. राहील लक्षात का? न्यूक्लियोटाइडने जर आपली पोझिशन चेंज केली तर काही आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर होतात, बरोबर, म्हणजे काही मायनर चेंजेस येतात, त्यालाच आपण काय म्हणतो? म्युटेशन असं म्हणतो. इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑक्युअर इन द डॅश ऑर्गन. लक्ष द्या. आता ह्युमन, जर तुम्हाला तिसरा धडा माहिती असेल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा स्पर्म कुठे रिप्रोड्यूस होतं? तर स्पर्म प्रोडक्शन होतं ते टेस्टिस मध्ये होतं. ठीक आहे. मग याचा आन्सर काय येणार आहे? टेस्टिस. सोलार फोटोव्होल्टाइक सेल कन्वर्ट द सोलार रेडिएशन एनर्जी. सोलार फोटोव्होल्टाइक सेल काय करतात? सोलारचं जे रेडिएशन आहे ते डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट करतात ते आपल्याला सांगायचं होतं. त्याचं होतं सोलार रेडिएशन जे आहे त्याचं कन्व्हर्शन डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतात. कोण करतं? सोलार फोटोव्होल्टाइक सेल. ठीक आहे. नंतर काही क्वेश्चन्स होते बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा होता. फ्रॅगमेंटेशन होतं, रिजनरेशन होतं, बडिंग होतं, आणि काय होतं? फर्टिलायझेशन. तर बघायला गेलं तर फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन आणि बडिंग हे सगळे काय मल्टीसेल्युलरचे आपल्याला बघायला मिळतात. मल्टीसेल्युलरचे असेक्च्युअल रिप्रोडक्शनचे टाईप आहे, आणि फर्टिलायझेशन हा काय सेक्च्युअल रिप्रोडक्शनचा आहे. त्यामुळे वेगळा शब्द कोणता येणार? तर फर्टिलायझेशन येणार. राईट द करेक्ट कोरिलेशन. डायबिटीज हा कुणामुळे होतं? इन्सुलिन नसल्यामुळे होतं. साखरेचा आणि डायबिटीजचा काही संबंध नाही. जर तुमच्या शरीरात इन्सुलिनच होत नसेल तर तुम्हाला डायबिटीज हा 100% होणार. ठीक आहे, म्हणजे इन्सुलिन प्रोड्यूस झालंच पाहिजे. जर तुमच्या शरीरात इन्सुलिनची कमतरता असेल तर तुम्हाला काय होतो? डायबिटीज होतो. कॅन्सर. लक्षात, कॅन्सरसाठी काय? इंटरल्युकिन हा एक प्रोटीन्स आहे बघा, इंटरल्युकिन. लक्षात ठेवा, कॅन्सरसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? इंटरल्युकिन. हा मला वाटतं तुमच्या 8 चॅप्टर मध्ये डॉलीचा बघा तिथं हे आहे पिक्चर, त्याच्यावरती वरती मला वाटतं ब्ल्यू कलर मध्ये एक चार्ट आहे, तिथे तुम्हाला पूर्ण सगळी डिटेल इन्फॉर्मेशन वरती भेटेल. इन्सुलिन कशासाठी, डायबिटीज वगैरे, कॅन्सरचं काही इंटरल्युकिन असं, आणि वेगळ्या इतर काही पण नावं तुम्हाला बघायला मिळतील. ते लक्षात ठेवा, कारण खूप ठिकाणी ते IMP आहे. स्टेट वेदर द ट्रू ऑर फॉल्स. बा, स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. फॉसिल म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला? इम्प्रेशन अँड रेमिनन्स. ओके. प्रिझर्व अंडर द ग्राउंड ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स. राईट आहे ना. म्हणजे कुठला ॲनिमल म्हणा किंवा प्लांट जेव्हा ते मरतात तेव्हा त्याचं जे इम्प्रेशन असतं, म्हणजे ठसे वगैरे काय केलं जातात? गाडले जातात जमिनीवर, ते प्रिझर्व राहतात. त्याला आपण करतो फॉसिल. आणि त्यामुळे आपल्याला कळतं की याच्या अगोदर कुठली प्रजाती अस्तित्वात होती. म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन करायचं असेल किंवा स्टडी ऑफ इव्हॉल्युशनचा अभ्यास करायचा असेल तर रियालिटीमध्ये हे वाक्य काय आहे? ट्रू आहे. आपल्याला फॉसिलचा अभ्यास करता आला पाहिजे. गिव्ह एनी टू कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे काही कमर्शियल यूज काय माहिती आहे का तुम्हाला? हायब्रिड सीड्स. हायब्रिड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 2 व्हरायटी ऑफ सीड्स. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो GM क्रॉप. एक्झाम्पल माहिती आहे का तुम्हाला GM क्रॉपचं? बघा, बीटी कॉटन आहे,
आठवतं का, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस, बघा खूप काय, वैशाली टोमॅटो. ठीक आहे, मग ह्या काय हे काय जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहेत. बायो फर्टिलायझर काय वर्ड यूज केला मी, बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर म्हणजे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचाच यूज करतो बायो फर्टिलायझर म्हणून. ठीक आहे, मग हे कशा कमर्शियल यूज झाला. बिईंग अ फिश आय परफॉर्म रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. भले मी फिश आहे, बिईंग अ फिश आय एम अ फिश, बट आय परफॉर्म द रेस्पिरेशन थ्रू व्हॉट, लंग्स. माझा आन्सर काय, मी कोण आहे, आय एम अ लंग फिश, आय एम व्हॉट, लंग फिश. असा पेपर कधी आता मार्च 2025 मध्ये आलेला. ठीक आहे, पण या पेपरमध्ये काही महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये पण आपण चर्चा आता केला तर मला वाटतं वेळ खूप जाईल, त्यामुळे आपण नंतर पाहिजे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करू, आपण त्याच्यावर डिस्कस करूच की आपण काय काय अभ्यास केला पाहिजे काय नाही. ठीक आहे, आपण डायरेक्ट आता जम्प करूया जुलै 2024च्या पेपरवरती. बघा, इव्हॉल्युशन म्हणजे काय, शॉर्टकट आहे. इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज, स्लो चेंज. रिव्हॉल्युशन असतं फास्ट, पण आपल्या इव्हॉल्युशन शिकायचं, ह्युमन इव्हॉल्युशन माहितीच असेल ना, स्लो चेंज आहे, ग्रॅज्युअल चेंज आहे. वन ऑफ द रेअर स्पीसीस. आता रेअर स्पीसीस मध्ये कोण आहे, एक्झाम्पल देता दिलं त्यांनी, तर त्याच्यामध्ये उत्तर होतं तुमचं ऑप्शनमध्ये रेड पांडा. ठीक आहे, त्यांनी लेझर काय ते टायगर वगैरे शेकरू वगैरे दिलं, पण आपलं उत्तर द्यायचं होतं रेअर स्पीसीस मध्ये काय होतं, रेड पांडा. द मशीन विच कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ विंड कशामध्ये कन्वर्ट करते, इलेक्ट्रिकल एनर्जी. तर त्याला आपल्याला काय त्याचं नाव सांगायचं होतं, त्याचं उत्तर होतं विंड टर्बाईन. तुम्हाला टर्बाईन माहिती किती प्रकारचे असतात, थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोणता टर्बाईन यूज होतो, बघा त्याला आठवो, स्टीम टर्बाईन असेल बघा, न्यूक्लिअर मध्ये पण तोच आहे की नाही, म्हणजे माहिती पाहिजे. वॉटर टर्बाईन आहे, पण तो गॅसवाला आहे त्याच्यात गॅस टर्बाईन आहे, करेक्ट आहे. मग परत विंड मिल मध्ये कुठला असतो, विंड एनर्जी मध्ये, तर तिथं विंड टर्बाईन. मग असे टर्बाईनचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे, लक्ष द्या. केमिकली विनेगर इज व्हॉट. आता बघा हा पण रिपीटच झाला, फक्त जरा विचारायची पद्धत वेगळी होती. केमिकली विनेगर इज व्हॉट, तर विनेगर हा काय आहे, बरोबर ना, तर ऍसिटिक ऍसिड आहे. काय आहे, ऍसिटिक ऍसिड. वी गेट डॅश किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. व्हेरी IMP प्रश्न. बघा तुम्हाला पुस्तकात दुसऱ्या धड्यात असेल कार्बोहायड्रेट आणि दुसरं काय होतं प्रोटीन आणि तिसरं काय होतं लिपिड. तर लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 1 ग्रॅम पासून 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. प्रोटीन पासून पण किती मिळते, 4 किलो कॅलरी. फक्त आणि फक्त लिपिड पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. कुणापासून जास्त मिळते, लिपिड. किती, 9. आणि पण आपला प्रश्न कशाचा होता, प्रोटीन पासून. तर प्रोटीनचं उत्तर काय ना, 4 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी. ठीक आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. बघा, स्टारफिश दिलाय, स्नेल दिलाय, फ्रॉग दिलाय आणि अमिबा. आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे काय वगैरे. तर लक्षात ठेवा, स्टारफिश आहे, स्नेल आणि फ्रॉग हे काय, हे सगळे मल्टीसेल्युलर आहेत. आणि आपल्याला काय सांगायचं आहे, अमिबा वेगळा. का वेगळा, कारण तो युनिसेल्युलर आहे. ठीक आहे, पुढे बघा, उलट पण करू शकता. अजून एक उत्तर आहे, फ्रॉग ऑल्सो. ठीक आहे, बा म्हणजे 2 उत्तर देता येतात. त्यामुळे तुम्ही जर समजा या प्रश्नामध्ये अमिबा लिहिलं तरी चालतं आणि फ्रॉग लिहिलं तरी चालतं. मॅच द पेअर मध्ये बघा, बायोटिक कंपोनेंट. आता बायोटिक कंपोनेंट कोण सांगायचं बघा, सॉइल आहे, प्लांट आहे, सनलाइट आहे. बायोटिक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, सजीव. आता सॉइल सजीव आहे का, नाही. सनलाइट सजीव आहे का, नाही. राहिले काय, प्लांट. म्हणजे बायोटिक कंपोनेंट काय ना, प्लांट आहे ना, लक्षात ठेवा. खूप मुलं काय कधी कधी कन्फ्युज होतात, काय माहिती कसे काय. राईट द कोरिलेशन. कोरिलेशन म्हणजे सहसंबंध सांगायचं. व्हाईट रिव्हॉल्युशन काय, डेअरी प्रोडक्ट. आठवतं का, डॉक्टर वर्गीस कुरियन, अमूल दूध. ठीक आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन डेअरी प्रोडक्ट. ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे फिशरी. नील क्रांती मिशन, लक्षात ठेवा, तिथं अजून एक नाव आहे, नील क्रांती मिशन. ब्ल्यू रिव्हॉल्युशन काय ना, फिशरी. एक्स्ट्रा पण मी माहिती देतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एक्स्ट्रा पण तेवढंच नाही. तुम्हाला हे माहिती आहे का रे, चॅप्टर नंबर 6 त्याच्यामध्ये ना फायलम आहे, तर फायलम मध्ये सेकंड वाला फायलम होता निडारिया. त्याचं त्यांनी हायड्राचं पिक्चर दाखवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं ऑब्झर्व द डायग्राम, आयडेंटिफाय द फायलम. तर फायलमचं उत्तर येणार तुमचं निडारिया, लक्षात ठेवा. स्टेट वेदर गिव्हन स्टेटमेंट इज राईट ऑर रॉंग. तुम्हाला राईट ऑर रॉंग सांगितलं, ट्रू फॉल्स नाही सांगितलं, तुम्हाला राईट लिहायचंय आणि किंवा रॉंग लिहायचंय. बघा, पियर ग्रुप इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसेंट. बरोबर आहे, त्यांच्या जे एज ग्रुप असेल तर त्यांचा जास्त प्रभाव पडतो मुलावरती. करेक्ट आहे, म्हणून हा काय स्टेटमेंट ना राईट येणार आहे. ठीक आहे, चला पुढच्या पण पेपरमध्ये आपण थोडक्यात चर्चा करतोय. ठीक आहे, आता पुढचा पेपर आपला येतोय मार्च 2024चा, त्याच्यामध्ये आपण काही चर्चा करूया. रिजनरेशन ऑक्युरस इन डॅश. रिजनरेशन माहिती असेल तुम्हाला, पुनर्जन कुणामध्ये होतं, ऑब्व्हियसली प्लॅनेरिया. कुणामध्ये होतं, ओनली वन एक्झाम्पल, प्लॅनेरिया. सेकंड, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस गिव्ह अस द बेवरेज ऑफ व्हॉट. आता लॅक्टोबॅसिलस चॅप्टर नंबर मला वाटतं 7th असेल बघा. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस
लॅक्टोबॅसिलसमुळे आपलं कोणतं बेवरेज म्हणजे काय पेय, कोणतं पेय मिळतं तर कॉफी. लक्षात ठेवा कोणतं पेय मिळतं कॉफी. कुणापासून पुन्हा एकदा सांगतो लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस पासून कोणतं पेय मिळतं आपल्याला कॉफी. नंतर थर्ड अ मायनर चेंज ऑक्युअर ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लियोटाइड. बघा हा रिपीट झाला. न्यूक्लियोटाइडच्या पोझिशन जरा जरी चेंज झाला त्याला आपण काय म्हणतो म्युटेशन. ठीक आहे. ॲटॉमिक पॉवर प्लांट इन महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये ॲटॉमिक पॉवर प्लांट कुठे आहे हे आपल्याला सांगायचं. तर याचं उत्तर आहे ॲटॉमिक पॉवर प्लांट हा महाराष्ट्रामध्ये तारापूरला आहे. कुठे आहे तारापूर. तसं तुम्हाला थर्मल पॉवर प्लांट कुठे आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, उपयोगाला आहे. काय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट माहिती आहे कोयनाचं, ते पण ते लक्षात ठेवा जरा. एक्झाम्पल ऑफ फायलम आर्थ्रोपोडा इज. आर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल आहे आणि त्याने एक्झाम्पल दिलं स्कॉर्पिओ, अर्थवॉर्म, स्टारफिश आणि हायड्रा. त्याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं स्कॉर्पिओ. लक्षात ठेवा उत्तर काय लक्षात येणार स्कॉर्पिओ. आता पिक आउट द ऑड मॅन आउट. बघा डकबिल आहे, प्लॅटिपस आहे, पॉम्फ्रेट आहे, लंगफिश आहे आणि पेरिपेटस आहे. तुम्हाला वाटतं पहिला धडा कनेक्टिंग लिंक त्याच्यामध्ये काही नाव आहे. डकबिल प्लॅटिपस एक नाव माहिती आहे आपल्याला त्याच्यात आहे, लंगफिश पण आहे आणि पेरिपेटस हे पण चित्र आहे. पण ते पॉम्फ्रेट आहे का नाही ना, म्हणजे वेगळा शब्द काय आला पॉम्फ्रेट. त्यासाठी विज्ञानामध्ये जी चित्र आहेत ना त्या चित्रांचा अभ्यास सखोल करा. चित्रावरती सगळा तुमचा खेळ आहे अभ्यासाचा. ठीक आहे. पाठांतर कमी आहे, चित्रावरती लक्ष दिला तर. पुढे राईट कोरिलेशन. स्किन मध्ये कोणतं प्रोटीन असतं किंवा अमिनो ऍसिड होतो मेलॅनिन. तर पॅनक्रियास मध्ये ऑब्विसली इन्सुलिन. पॅनक्रियास मध्ये कोणता असतो इन्सुलिन. स्टेट ट्रू ऑर फॉल्स बघा. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्हॉल्युशन. वॉटरचा हेल्प करून आपण काही ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो ऑब्विसली, तर त्याला आपण काय नाव देणार आहे ऑब्विसली काय बोलायचं आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशन. काय नाव आहे ब्ल्यू. म्हणजे स्टेटमेंट ट्रू आहे. काय आहे ट्रू. राईट द फुल फॉर्म WHO. WHO चा फुल फॉर्म माहिती आहे का वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. आता बघा क्रोमोझोमची जोड सांगायचे. मेल मध्ये तुम्हाला माहिती आहे काय 44+XY. 44+XY. जर फिमेल असतं तर 44+XX. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण पुढच्या पेपरबद्दल पण आपण थोडी चर्चा करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण व्हिडिओ करू, त्याच्यामध्ये आपण डायग्राम बद्दल पण माहिती घेऊ नक्कीच. ठीक आहे. बघा तर आपल्या जुलै 2023च्या पेपरवरती आपण चर्चा करतो. बघा लक्ष द्या. जेनेटिक डिसऑर्डर लाईक अ सिकल सेल ॲनिमिया मे बी कॉज ड्यू टू व्हॉट ऑब्विसली म्युटेशन. बघा हा परत रिपीट झाला, फक्त विचारायची पद्धत वेगळी. इथे एक्झाम्पल दिलं, अगोदरच्या 2 मध्ये व्याख्या दिली होती, इथे एक्झाम्पल दिले. प्रोटीन लाईक इंटरलिकिन. बघा परत तो मॅच द पेअर मध्ये विचारला, सॉरी कोरिलेशन मध्ये विचारलेला आठवतो. डायबिटीज, इन्सुलिन, कॅन्सर, इंटरलिकिन. मग बघा प्रोटीन लाईक अ इंटरलिकिन प्रोड्यूस बाय बायोटेक्नॉलॉजी इज यूज अगेन्स्ट डॅश डिसीज. तर लक्षात ठेवा इंटरलिकिन कशासाठी यूज केला तो कॅन्सरसाठी. वी गेट डॅश ऑफ एनर्जी फ्रॉम 1 ग्राम ऑफ लिपिड. बघा आपण रिपीट झाला की नाही. मग अशी मी तुम्हाला सांगितलं कार्बोहायड्रेट पासून किती एनर्जी मिळते 4 ग्राम. प्रोटीन पासून 4 ग्राम. मग लिपिड पासून किती मिळणार 9 किलो कॅलरी. 9 किलो कॅलरी. द डॅश बॅक्टेरिया युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन्स अँड ऑइल पोल्युटंट फ्रॉम द सॉइल अँड वॉटर. तर लक्षात ठेवायचं उत्तर येतं सुडोमोनस. काय येणार सुडोमोनस. हा एक आहे. आणि याचा शोध कोण लावला माहिती आहे का तुम्हाला. आपले इंडियन सायंटिस्ट होते डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती. हे लक्षात ठेवा. ह्याचा शोध लावणार जे ऑइल वगैरे सगळं क्लिअर करतात हे बॅक्टेरिया. ठीक आहे. याचं उत्तर काय होतं सुडोमोनस. ह्युमन मेल मध्ये काय क्रोमोझोम असं बघा मगाशी होतं की नाही मॅच द पेअर मध्ये, तोच फिल इन द ब्लँक्स मध्ये 44+ काय ना XY का मेल. आणि जर फिमेल असतं तर 44+XX. हे लक्षात राहिलं पाहिजे. पिक आउट द ऑड मॅन आउट. बघा बी कॅरोटीन, बीटा कॅरोटीन म्हटलं तरी चालेल, लायकोपेन, झॅलिथॉल आणि ल्युटेन. त्याचं उत्तर येतं झॅलिथॉल. ठीक आहे. आयडेंटिफाय द फायलम इन द गिव्हन ॲनिमल. त्याने एक पिक्चर दिलं होतं फायलमचं. तर तुम्हाला सांगतो ऑक्टोपसचं चित्र होतं. कुणाचं चित्र होतं ऑक्टोपस. तुम्हाला सांगायचं होतं फायलम कोणता आहे. त्याचं फायलम होतं मोलिस्का. काय ना मोल्युस्का. लक्षात ठेवा. म्हणजे बघा इथं चित्रावरती पण प्रश्न येतात, त्यामुळे चित्रांची नावं फायलम माहिती पाहिजे. कम्प्लीट द गिव्हन बिलो फ्लो चार्ट. बघा त्याला एक दिला होता. स्टेम सेलचे प्रकार सांगितले. तर स्टेम सेल 2 प्रकार आहेत, एम्ब्रॉनिक स्टेम सेल आणि ॲडल्ट स्टेम सेल. एम्ब्रॉनिक स्टेम सेल आणि काय ना ॲडल्ट स्टेम सेल. लक्षात ठेवा. स्टेम सेल म्हणजे काय माहिती आहे काय स्टेम सेल्स आर दी पेरेंट सेल्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ ह्युमन सेल. म्हणजे काय स्टेम सेल सगळ्या सेल ह्युमन सेलचा काय तो बाप आहे. विथ द ॲबिलिटी ऑफ प्लुरिपोटेन्सी. त्याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी असते प्लुरिपोटेन्सी. स्टेट द ट्रू ऑर फॉल्स. बा कम्युनिकेशन मीडिया लाईक अ मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इंटरनेट शुड बी यूज ऑफ्टन. ऑफ्टन म्हणजे नेहमी यूज करावे का रे हे मीडिया, टेलिव्हिजन, फोन, इंटरनेट नाही. फॉल्स आहे. रेग्युलर यूज करू नये. हा कधी कधी समटाईम चालतं पण
ऑप्शन नाही, म्हणजे काय ऑलवेज नाही. राईट द कोरिलेशन. ओव्हरीमध्ये कोणता हार्मोन असतो? एस्ट्रोजन. तर टेस्टिस मध्ये कोणता असतो? टेस्टेस्टेरॉन. कोणता असतो? टेस्टेस्टेरॉन. बघा ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्ष देऊ शकता. हार्मोन्स बद्दल माहिती आहे. अजून पण माहिती आहे का तुम्हाला? बघा पिट्युटरी ग्लँड मध्ये कोणते हार्मोन सिक्रेट होतात माहिती आहे का? FSH आणि LH. FSH म्हणजे काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. LH म्हणजे काय? ल्युटिनायझिंग हार्मोन. ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आता आपण उद्या मार्च 2023 बद्दल जरा थोडीशी माहिती घेऊया. वेस्टिजियल ऑर्गन. ठीक आहे. तर वेस्टिजियल ऑर्गन डॅश प्रेझेंट ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. तर इथं त्याने ऑप्शन मध्ये काय काय दिलं? हे मला वाटतं जवळ सगळंच दिलं होतं. तुम्ही कुठले उत्तर लिहिलं चाला सर. इयर मसल पण आहेच ना वेस्टिजियल ऑर्गन. अपेंडिक्स पण आहे, टेलबोन पण आहे, विजडम टीथ पण आहे, बॉडी हेअर पण आहे. लक्षात ठेवा. टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज व्हॉट? आता त्याने सेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार सांगायचा होता. लक्षात ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये उत्तर येतं तुमचं जवळजवळ लक्षात. गॅमेट फॉर्मेशन. काय आलं? गॅमेट फॉर्मेशन. काय ना? माहिती आहे ना सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट फॉर्म होता. पुढे द अपेक्स कंझ्युमर इज व्हॉट? अपेक्स म्हणजे टॉप कंझ्युमर. नाव सांगतो बघा. ईगल आहे, स्नेक आहे, फ्रॉग आहे, ग्रॉसहोपर. तुम्हाला काय वाटतं? ईगल. काय ना? ईगल. लक्ष द्या. पुढे बघा. द हायड्रो इलेक्ट्रिक कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम. बापरे, कॅपॅसिटीज विचारले. कोयना डॅमची किती आहे माहिती आहे का रे तुम्हाला लोकांना? तर लक्षात ठेवा. कोयना डॅमची इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय आहे? 1960 किलोवॅट. MW मेगावॅट. सॉरी, काय लक्षात ठेवा? मेगावॅट MW. ठीक आहे. पुढे ॲनिमल विथ बायोलॅटरल सिमेट्री. आता बायोलॅटरल सिमेट्री म्हणजे काय? ज्याच्या शरीराचे दोन भाग. बघा आपल्या शरीराचे दोन इक्वल समान भाग करण्यासाठी एकच ऍक्सेस आहे. तिथून कट केलं तर दोन समान भाग होतात. त्याला बोलतो आपण बायोलॅटरल सिमेट्री. तर त्याने एक्झाम्पल इथे स्टारफिश आहे, ह्युमन आहे, पॅरामेशियम आहे, अमिबा. तर ऑब्व्हियसली उत्तर काय येणार आहे? याचं ह्युमनच येणार आहे. पुढे बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. टू टेक द सेल्फी ऑन रोड इज अन इन्व्हिटेशन फॉर ऍक्सिडेंट. आता रोडवरती जर तुम्ही सेल्फी घेणार तर कॅमेऱ्यात लक्ष ठेवू नका, मागे लक्ष ठेवा, कुठली गाडी तुम्हाला कधी उडून जाईल. म्हणजे स्टेटमेंट ट्रूच आहे. राईट द करेक्ट कोरिलेशन. परत बघा रिपीट झाला, फक्त उत्तर वेगळं आहे का? इन्सुलिन डायबिटीज आहे आणि इंटरफेरॉन दिलं. तिथे इंटर लिखील होतं, इथे इंटरफेरॉन. म्हणून तुम्हाला सांगितलं डॉलीवरचा तो ब्ल्यू कलर मध्ये जो चार्ट आहे तो व्यवस्थित अभ्यास करा. इंटरफेरॉनचं उत्तर आहे व्हायरल इन्फेक्शन. काय ना? व्हायरल इन्फेक्शन. टू विच क्लास डज बॅट बिलॉंग? बॅट कशामध्ये येतो? मॅमल्स मध्ये. का? कारण त्याच्यावर मेमरी ग्लँड्स असतात. राईट लक्षात का तुम्हाला? खूप काही गोष्टी आहेत. मॅच द पेअर. फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे माहिती तुम्हाला. चौथा धडा त्याच्या वाईल्ड कन्झर्वेशन वगैरे प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे आहेत. 3 ऍक्ट आहेत. ते 3 ऍक्ट लक्षात ठेवा. ह्यातला वाईल्ड कन्झर्वेशन ऍक्ट आहे 1980. बाकीचे पण 2 ऍक्ट आहेत, लक्षात ठेवा ते. नंतर त्याने ह्युमन जॉचा म्हणजे तोंडाचा फोटो दाखवला होता आणि सांगितलं होतं याचं नाव काय? तर याचं उत्तर होतं विजडम टीथ. कारण वेस्टिजियल ऑर्गन होता. ठीक आहे. अशा जरा तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करा प्लीज. परीक्षा आहे, मला वाटतं तुमचा अभ्यास नक्की झाला असेल. फक्त हे काय रॅपिड रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपण कुठपर्यंत तयारी झालेली आहे आपली. ग्लायकोलायसिस अँड डॅश आर 2 स्टेप ऑफ एनएरोबिक रेस्पिरेशन. आहे की नाही? तुम्हाला काय माहिती आहे का रे ग्लायकोलायसिस आणि कोणती स्टेप येते एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये? कोण सांगेल मला? फर्मेंटेशन. कोणती येते? फर्मेंटेशन. ठीक आहे. आणि एरोबिक रेस्पिरेशन असतात तर 3 आठवतात का? ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETC रिएक्शन, इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर. है ना? पहा पुढे पहा. डॅश इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण काय यूज करतो? कोल यूज करतो. केमिकली विनेगर इज 4% काय? ऍसिडिक ऍसिड. बघा परत रिपीट झालं, फक्त विचारायची पद्धत वेगळी आहे, त्यावर लक्ष द्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज द डॅश फॉर इम्प्रूव्हिंग द प्रोडक्शन ऑफ बाय लॉन्चिंग NKM16. NKM म्हणजे नीलक्रांती मिशन 2016. तिथे NKM16 लिहिलंय. तो ऑब्व्हियसली याचं उत्तर काय ना? तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर? लक्ष द्या, सांगा व्यवस्थित. त्याचं उत्तर ना पिशिकल्चर. पिशिकल्चर म्हणजेच काय? फिशरी. पिशिकल्चर लक्षात घ्या. PISCI लक्षात ठेवा. अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट व्हॉट? अल्कोहोल जर तुम्ही यूज करताय जास्त तर तुमची नर्वस सिस्टमवरती जास्त परिणाम होतो. कोणावरती? नर्वस सिस्टम. आता काही पुढचे प्रश्न बघूया. राईट द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन बिंग. ह्युमन बिंगचं सायंटिफिक नेम काय? होमोसेपियन्स. फाइंड द ऑड मॅन आउट. ऍक्टिन आहे, ओसिन आहे, मायोसिन आहे आणि अल्डोस्टेरॉन. तर ऑब्व्हियसली ऍक्टिन हे पण एका प्रोटीनचं नाव आहे, ओसिन हे पण एका प्रोटीनचं नाव आहे, मायोसिन हे पण एका प्रोटीनचं नाव आहे, पण अल्डोस्टेरॉन हे काय? एका हार्मोनचं नाव आहे. तेव्हा हार्मोन काय वेगळा झाला? अल्डोस्टेरॉन. स्टेट वेदर द ट्रू ऑर फॉल्स. पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज AC. नाही. सोलार सेल मधून जी आपल्याला पॉवर भेटते ते DC असते, म्हणजे डायरेक्ट करंट असते. ठीक आहे.
त्याला आपल्याला इन्व्हर्टर बसवावा लागतो, तो त्याला AC करंट मध्ये कन्वर्ट करतो. पुढे ऐका, आय हॅव अ कॅल्केरियस स्पाइन्स, माझ्याकडे कॅल्शियमचे काटे आहेत. अँड आय मूव्ह विथ अ ट्यूब फीट. विच फायलम डू आय बिलॉंग? तर माझं कोणता फायलम? आता काटे म्हटलं तर लक्षात ठेवा इकायनोडर्माटा. काय बोलायचं? इकायनोडर्माटा. राईट एनी वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर माहिती आहे की नाही? अर्थक्वेक. अजून कुठला आहे सांगा लवकर? फ्लड, सुनामी आहेत की नाही? तसे मॅनमेड आता चालू आहे बघा, इस्रायल वॉर आहे की नाही? वॉर हा काय झाला? मॅनमेड. हे पण लक्षात ठेवा. डिफॉरेस्टेशन लक्षात ठेवा अशी. ठीक आहे, चला आपण पुढे काही चर्चा करूया आता. लक्षात, मार्च 22 बद्दल आता आपण चर्चा करतो लगेच. बघा, बोन कंटेंट डॅश अॅमिनो. बोन मध्ये बघा तुम्हाला प्रोटीनचा एक चार्ट आहे, आठवतो का? प्रोटीन मध्ये तो चार्ट लक्षात ठेवा. बोन मध्ये कोणता असं हे असतो अॅमिनो ऍसिड, तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं ओसिन. कुठलं येतं? ओसिन. जायंट स्क्विरल इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश थ्रेटन स्पीसीस. तर याचं उत्तर काय ना? जायंट स्क्विरल काय? इंटरडिटर्मिनेट. इनडिटर्मिनेट म्हटलं तरी चालेल. इनडिटर्मिनेट. कुणाचं? जायंट स्क्विरल. का? ते एकदम लाजरे असतात, शायनेस बिहेवियर आहे त्यांचा, त्यामुळे त्यांचे किती जाते काही सांगता येत नाही. ह्युमन बिंग बिलॉंग टू डॅश क्लास. ह्युमन हा काय? मॅमलियामध्ये आहे तो, मॅमलमध्ये. ठीक आहे. ऑर्गन लाईक डॅश कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ. आफ्टर डेथ आपण काय डोनेट करू शकतो? ऑब्व्हियसली कोणी तो ऑप्शन देते, स्किन, हार्ट, लंग्स, बोन. ऑब्व्हियसली आफ्टर डेथ डोनेट करतात, काय डोनेट करतो आपण? हार्ट. लंग्स पण उत्तर येऊ शकतो मला वाटतं. ठीक आहे, लंग्स कशाला डोनेट करा बघा. चला पुढे. व्हॉल्कॅनो इज अ डॅश डिझास्टर. व्हॉल्कॅनो काय? जिओलॉजिकल डिझास्टर आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. बघा, अर्थक्वेक आहे, फ्लडिंग आहे, सुनामी आहे, वॉर. आता अर्थक्वेक काय झाला? नॅचरल. फ्लडिंग नॅचरल आहे, सुनामी पण नॅचरल, पण वॉर काय? मॅनमेड आहे, तो वेगळा झाला. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. बघा, ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन इज कॅरिड आउट इन एरोबिक रेस्पिरेशन. तर फॉल्स. एरोबिक मध्ये होत नाही. ठीक आहे. कम्प्लीट द कोरिलेशन. वेस्टर्न घाट एसिटिक लाईन माहिती आहे तुम्हाला? याच्यामध्ये काय ते हिस्टोरिकल हेरिटेज म्हणून काहीतरी आहे बघा, 4th चॅप्टर मध्ये बघा, येलो मध्ये खाली. वेस्टर्न घाट, सुंदरबन सँच्युरी, टायगर येतो. ठीक आहे. विच टाइप ऑफ फ्युल इज इन थर्मल पॉवर प्लांट. हा पण रिपीट आहे बघा, कोल. आता त्याने एक माहिती आहे गार्डन मध्ये काय काय लोक हात बीज वर करून हसतात, ते कुठला चित्र आहे? लाफ्टर क्लब. ठीक आहे. बघा, आपण फक्त चर्चा केली, काय आयडिया केली पाहिजे. अजून एक लेक्चर आपण त्याच्यावरती वेगळ्या क्वेश्चन बद्दल आपण चर्चा करायचे बोर्डात आलेले आहे. ओके, ज्या चित्रावरती काही प्रश्न विचारले, कसे विचारले, काय वगैरे त्याबद्दल चर्चा करू. नक्कीच एक व्हिडिओ आपण त्याच्यावरती पण बनवू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.